नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आज रूमवर तरी बसून काय करणार, कारण की आज होता रविवार. स्वप्नील, मी, अजित, त्यानंतर शुभम, चौघजण आम्ही आलो आहे फिरोज बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून. इथे एक पार्क आहे, त्या ठिकाणी आम्ही फिरायला म्हणून आलो आहे. 500 गेले. आता 500 रुपये गेले. कशामुळे गेले ते सांग रे. तर मोबाईल आम्ही लोकेशनसाठी म्हणून काढलेला, पण त्यांना काय वाटलं की आम्ही फोनवरती बोलायला म्हणून काढला, पण तो आम्ही काढलेला लोकेशनसाठी मोबाईल. असो, 500 रुपयाच्या ह्याच्यात नादात पूर्ण दिवस आता वाया घालायचा नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. एक चांगली गोष्ट आहे की बायोडायव्हर्सिटी पार्क तिथं ना फी काहीच नाही आहे. फी तिथं 1 रुपये घेत नाहीत. हे पार्क आहे ना ते मोल्यमला आहे. तिथे काय जिवंत प्राणी त्या दिशेनं झाले, असे पुतळे दिसतात. क्या हे बघा, यांनी असं ना हे साकव केल्यानेच. मस्त आहे. हा, इकडे बघा, भारी वाटतंय ना. वळीतली किरवी धरवा. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? आम्ही चेन लावताना धरूया की बाबा, गळ आणूच पाहिजे. गळ गळ कशा किरवी धरूया की. किरवी तुझ गाव बरी होती खरं, पण गळ बी जरा पाहिजे. गळ टाकून बसू आलं तिथं. इकडे बघा, हे वळीचं पाणी असं होल आलंय. साईडला किरवी आहेत. कुठे? ती बिळ आहेत मोठी मोठी. हा, इकडे बघा, साकव केल्याने एक नंबर साकव आहे. भारी वातावरण आहे, खरंच भारी वातावरण आहे. अरे कांटे लागतील आईच हो. कांटे मिनटं लागतील बाबा, पण वातावरण भावना एक नंबर इकडे आहे. इकडे आल्याचा काहीतरी फायदा झाला. सुनील भावा, 500 रुपये गेल्यामुळे नाराज होऊ नकोस. 500 गेले कशामुळे गेले? 500 गेले, पण त्याला पचवते नाहीत, ते थोडा पचणार नाही ते आधी. याच्या वरती जायचं असेल ना तर 4 पर्सनच अलाउड आहेत बघा. गाईज, शिडी आहे. कोरमल्यात ना फळ्या. कोणावल्यात ना बाई झोपडे बिडे नाही अंगड. काय नोट इथे आलेला आहे नको ना, वरती नको, एवढे नको. खतरनाक आहे काय खरंच. फळ्या मारून नाही, ब्रिज सारखं बनवलंय. माहिती आहे फोटो मारू. फोटो हे वरती वर वरती. हे बघा, ते दोघं जण आता तिकडनं वर येणार आहेत. वरनं भारी वाटतं हा, सगळी झाडच झाडे आहे आजूबाजूला. हा, इकडे स्वप्नाचा फोटोशूट चालू आहे. वातावरण किती छान आहे बघा. पावसाचं वातावरण झालंय. झिळमिळ झिळमिळ. बंड्या बघताय आलतेच आहे नी. पाणी पडून तोंडात नाही. काल वाकडे आमने दिसलेले. वाकड्या नेल्या कुत्र्यास. कुत्रीच खा. काय नाही जीवात त्याच्या, काय जीवात काय नाही. राहू दे, तू आमच्या इकडे ये तू. हा? आमच्या इकडे ये. इकडे खाऊच काय घालणार नाही. उठ चल जाऊया. पण असं जीवन त्याच्या जवळ जाशील ना तुम्ही. घाटात एकदा माझा प्रसंग घडलाय तसा. हा एवढ्याच जवळ होता असा. हा गाडी थांबवलो आणि तो आला समोर आला हा. आणि तिला म्हणजे हिचा लाईट तो मारलो पुढे डिप्पर जवळ जवळ आला आणि मला वाटतं तोच माझा जीवच गेल्या का झाला का तू गेला पळून तिकडे. बसला काय बंड्या. बंड्याच नाराज केल्याशी. इकडे ना तुम्हाला कपलला वगैरे फिरायला यायला ना खूप छान आहे. एक नंबर वातावरण आहे. लहान मुलांना तरी एक नंबर आहे. लहान मुलांना खरं चांगलं आहे. 4 नंतर यायचं. 4 नंतर हा. वातावरण फ्रेश. हे खायला आता जरा ऊन पडते ना. जनावरांना बरं आहे इकडे. जनावर आहेत की हे. इथे कसं आहे का? त्यामुळे तिकडे गवा आहे. गवा आहे. तिकडे हॉटेल वगैरे असेल स्वप्न मला वाटतं. कुठं बाहेर हॉटेल पडेल? नाही रे, स्टे करायला याच नाही. होय? होमस्टे असणार. नाही नाही, ओपनच आहे रे ते. बघूया की चला. तेव्हा तिकडे जाऊ. अजून तिकडे पण आहे. तेव्हा तिकडे काहीतरी आहे. इथं स्टेईंगला बहुतेक थांबू शकतो, असं काहीतरी असणार बहुतेक. पण इकडं ना तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येऊ शकता. बेळगाव रोडलाच आहे, मोलियमला कॅफेटेरिया हॉटेल आहे कुठं तुम्ही. बंद आहे. बंद आहे. बऱ्यापैकी आता फिरून झालंय आमचं. ओके सर. तर आम्ही आहे ना वापस जातोय. इथून आता सरळ आता घराकडे जातो. फिरलोय.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नवीन हा तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि साईडचं आहे ना, साईडचं बटन पण हे करा. का कुठलं बटन ते विसरलो, बेल आयकनला प्रेस करा. भरपूर दिवस झाले व्हिडिओ बनवूच नाही त्यामुळे विसरलो सगळं आता. शेअर करा. हा, आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जे गोव्यात फिरायला वगैरे येतात त्यांना शेअर करा, जेणेकरून ते लोक पण इकडची ही पार्क अशी बघतील आणि त्या पार्कची मजा घेतील. बरोबर ना स्वप्नील? खरंच खूप छान प्लेस आहे. तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही इकडे येऊ शकता आणि फिरण्यासाठी तर उत्तमच आहे. तर हा ब्लॉग मला कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून कळवा. त्याच्यामध्ये बघा यांची चिरे बघा किती फुलली आहेत. कॉलेज कॅम्पस साठी चांगला आहे. हा. कॉलेजच्या पोरांसाठी कॉलेजच्या पोरांसाठी कॅम्पससाठी खूप छान आहे इकडं. बायोलॉजी मध्ये शिकलेले बोटॅनिकली बायोलॉजी ITI आयटी वाला नाही त्यामुळे बायोलॉजी बायोलॉजी वगैरे आमचा फार्मासिस्ट ते आमच्या केमिस्ट्री हा? बीएससी केमिस्ट्री आणि शुभम इज द हायेस्ट क्वालिफिकेशन एमएससी केमिस्ट्री. मास्टर ऑफ सायन्स. तर मंडळींनो आम्ही आता हा व्हिडिओ इथं थांबवतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला